चाकणमधील आंबेठाण चौकात बॅरिगेट लावल्याने वाहतुकीचा अक्षरशः फज्जा उडाला। त्यामुळे चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोळंके आणि चाकण वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी प्रकाश राठोड यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती देऊन सुमारे 2 तासात हा चौक वाहतुकीसाठी खुला केला। नाही, आम्ही सर्व असेसमेंट केलं। आम्ही जो हा डायव्हर्शन दिला होता, जो पुला खालून यायचा, तो मोठ्या गाड्यांसाठी एवढा उपयुक्त नाही होऊन राहिला। त्यामुळं ही जी ट्रॅफिक वापस येणारी आहे तिला खूप विलंब होत आहे। आम्ही स्वतः बघितलं ते, त्यामुळं मग हे आता तुर्तसा आम्ही काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर, दुसरा एक लोकांचा खूप उद्रेक आहे जो कालही झाला की आपल्या शहरात जी टोईंगची कारवाई होती ना, त्या टोईंगच्या कारवाईसोबत नागरिकांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडं पार्किंगची व्यवस्था नाही। म्हणजे P1 P2 जरी आपण करायचं ठरवलं ना, तरी रस्त्याच्या तो दुसऱ्या बाजूला गाड्या लावायला जागाच नसते। अशा वेळेला आपण ही कारवाई करतो ना, ही सगळ्यांना अन्यायकारक वाटते। त्याच्यावरती आपण काय करू शकतो? पालिकेला विचारलं तर पालिका म्हणते आमचं नाही, वाहतूक विभागाचं। वाहतूक विभाग म्हणतं की P1 P2 जोपर्यंत बोर्ड आहे तोपर्यंत आम्ही ती कारवाई करणार। तर आता काय करतील याच्यामध्ये? अगदीच जर जागा नसेल तर आम्ही ते कन्सिडर करू, काय की तिथं जागाच नाही आहे लावायला, तर ती व्याख्या आम्ही कन्सिडर करू। पण लोकांना शिस्तही ट्रॅफिकची लागणं महत्त्वाचं आहे। आपण बोर्ड लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी। जागा मोकळी, आत्ता मी जेव्हा आलो ना, जागा मोकळी होती, परंतु गाडी तिथंच लावलेली दिसतात, म्हणून त्यांनी त्या 2-4 गाड्या माझ्या समोर उचलल्या आहेत। शिस्त लागणं थोडं आहे, काही दंड वसूल करणं हा उद्देश नाही आहे। शिस्त थोडी लोकांना आली पाहिजे की P1 P2चा मतलब तरी समजला पाहिजे, कारण आताही तेवढं ट्रॅफिक जाम होतं। अच्छा, इकडे